नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन 2025 ची इयत्ता तिसरीची आपण विषय मराठी व गणिताची उत्तरसूची संभाव्य उत्तरसूची आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला किती मार्क्स मिळतात ते मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनल पण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला करूया सुरुवात। बघा इथे पहिला प्रश्न आहे मराठीमध्ये, पुढील वाक्यात एकूण किती प्रकारची विरामचिन्हे वापरली आहेत। मग बघा इथे दुहेरी अवतरण चिन्ह, स्वल्पविराम आणि प्रश्नचिन्ह असे एकूण किती 3 विरामचिन्ह वापरलेली आहेत। मग 3 कुठे? पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। खालील पर्यायातील योग्य जोडी ओळखा। साप, चित्कार। बघा इथे ध्वनिदर्शक शब्द आहेत, मग सापाचं काय असतं? फुसफुसणे, त्याच्यामुळे हे काय आहे? चुकीचे आहे। सिंह गर्जना करतो, ही जोडी करेक्ट आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। मोराचा काय असतो? केकार बसतो। मधमाशीचा गुंजारो, म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। तिसरा प्रश्न, सोबतच्या आकृतीतील अक्षरे विशिष्ट क्रमाने वाचल्यास त्यातून तयार होणाऱ्या म्हणीतील अनुक्रमे कोणत्या क्रमांकांची अक्षरे घेतल्यास दिन या शब्दाचा समानार्थी शब्द तयार होईल। मग बघा याच्यापासून मन तयार होते, नव्याचे 9 दिवस ही मन तयार होते। मग आपल्याला विचारलंय कोणत्या क्रमांकांची अक्षर घेतल्यास दिन या शब्दाचा समानार्थी शब्द तयार होईल। मग बघा दिवस या शब्दाचा समानार्थी शब्द आहे दिन। मग दिवस हा शब्द किती क्रमांकावर आहे? 1 2 3 4 5 6। बघा 6 7 आणि 8। मग 6व्या 7व्या आणि 8व्या क्रमांकांची अक्षरे घेतल्यास दिन शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला मिळतो। पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे। पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखून त्याचा पर्याय शोधा। समीर आणि त्याचा मित्र दररोज व्यायाम करतात। मग इथे बघा करतात हे क्रियापद आहे, समीर हे नाम आहे। मग आपल्याला सर्वनाम विचारले, मग सर्वनाम काय आहे? त्याचा। पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। खालील प्रश्नात वाक्यप्रचार व त्या वाक्यप्रचाराचा अर्थ यांची अयोग्य जोडी पर्यायातून शोधा। केसाने गळा कापणे, विश्वासघात करणे, ते सर्व बाजूने संकट आणणे हे चुकीचे आहे। डोळे झाक करणे, पाळत ठेवणे हे पण चुकीचे आहे। डोळे झाक करणे दुर्लक्ष करणे, नाक कापणे अपमान करणे हे बरोबर आहे। आपल्याला अयोग्य जोडी विचारले, मग अ आणि ब ही अयोग्य जोडी आहे। मग बघा अ आणि ब पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न 6 ते 8 साठी सूचना। खालील प्रश्नात रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा। टिंबटिंब हा प्राणी वेगाने धावतो। मग बघा घोडा हा प्राणी वेगाने धावतो, या प्राण्याच्या आवाजाला टिंबटिंब असे म्हणतात। बघा कुत्र्याचे भुंकणे असते, हत्तीचे चित्कारणे, म्हशीचे रेकणे, मग घोड्याच्या आवाजाला आपण काय म्हणतो? खिंकारणे। पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। टिंबटिंब हे या प्राण्याचे पिल्लू आहे, मग घोड्याच्या पिल्लाला आपण काय म्हणतो? शिंगरू। पर्याय क्रमांक 3, कारण शावक आणि पाडस हे हरणाचं पिल्लू असतं, वासरू गाईच्या पिल्लाला आणि बछडा वाघाच्या पिल्लाला बच्छा किंवा बछडा म्हणतो। पुढचा प्रश्न, कोकिळ या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? मग बघा कोकिळ, कोकिळा। पर्याय क्रमांक 2। खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा। आपण डायरेक्ट प्रश्न बघूया, उतारा मुलांनी काळजीपूर्वक वाचायचा आहे। खालीलपैकी फणस या झाडाची जात कोणती? मग बघा फणस या झाडाच्या कापा फणस आणि बरका फणस। मग बघा कापा आणि बरका, अ आणि ड योग्य, मग फक्त अ आणि ड योग्य। पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। 11वा प्रश्न, वरील उतारासंबंधी किती विधाने योग्य आहेत? फणसाच्या फळांना आतून काटेरी आवरण व बाहेरून मधुर गरे असतात, हे चुकीचे आहे। बघा इथे दिले फणसाच्या फळांना बाहेरून काटेरी आवरण आणि आत मधुर गरे असतात, त्याच्यामुळे हे इथे चुकीचं विधान आहे। फणसाच्या झाडाची पाने पातळ व तांबड्या रंगाची असतात, हे चुकीचे आहे। बघा इथे फणसाच्या झाडाची पाने हिरवी, जाड व लंब गोलाकार असतात, मग तांबड्या रंगाचे चुकीचे आहे, म्हणून हे चुकीचं विधान आहे। फणसाच्या खोडाला दंड गोलाकार आकाराची फळे येतात। मग बघा इथे या झाडाच्या खोडाला साधारणपणे दंड गोलाकार आकाराची फळे येतात। पर्याय क्रमांक 3 हे योग्य विधान आहे। आपल्याला विचारले किती विधाने योग्य आहेत? मग बघा पर्याय क्रमांक म्हणजे क मधलंच विधान योग्य आहे, मग एकच विधान योग्य आहे। मग एक कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे।
प्रश्न 12-13 साठी सूचना. खालील कविता वाचा व त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता आहे? मग बघा, पाचूचं रान, तर बघा पाचूचं रान योग्य आहे. पंचमी पैंजण बरोबर आहे. आभाळी कमान, आता बघा इथे आभाळी कमान योग्य आहे, मग हे पण योग्य आहे. मंजूळ पान हे चुकीचं आहे, कारण मंजूळ गायन आहे, मग आपल्याला अयोग्य विचारले, मग अयोग्य आहे पर्याय क्रमांक 4. कवितेत मराठी महिन्यातील कितव्या क्रमांकांच्या महिन्याचा उल्लेख आलेला आहे? बघा, देखणा श्रावण, इथे श्रावण महिन्याचा उल्लेख आला, म्हणजे श्रावण कितवा महिना आहे? तर बघा, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण 5वा महिना आहे, म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. नेताजी ही पदवी कोणत्या थोर महापुरुषास दिली? मग आपल्याला माहिती आहे, पंडित नेहरूंना आपण चाचा म्हणतो. रवींद्रनाथ टागोर, गुरुदेव ही पदवी आहे त्यांना. सुभाषचंद्र बोस यांना, मग बघा सुभाषचंद्र बोस यांना कोणती पदवी आहे? तर आपण असं म्हणतो नेताजी सुभाषचंद्र बोस. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि सरदार वल्लभभाई पटेल. पुढचा प्रश्न 15वा प्रश्न. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ पर्यायातून शोधा. कुणासमोरही हार न मानणाऱ्या पैलवानाचा हार घालून सत्कार करण्यात आला. आता बघा, इथे 2 हार आहेत, पण आपल्याला या हाराला अधोरेखित केलं, याचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. हा हार म्हणजे पराभव, आणि याचा हार विचारले, मग हा हार म्हणजे काय? फुलांची गुंफलेली माळ, ज्याला आपण काय म्हणतो? हार घालून सत्कार करण्यात आला. मला फुलांची गुंफलेली माळ. पर्याय क्रमांक 2. अहिल्यानगर या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही? मग बघा, इथे गर शब्द होतोय, नग पण होतोय. आता हिरवा होईल का? कारण ह्याच्यामध्ये हा काही हिरवा शब्द नाही, म्हणून मग हा होणार नाही. नर पण होतोय, न र. मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. जशी टोळी चोरांची तशी मोळी कोणाची? बघा, गवताची गंजी पेंडी म्हणतो आपण. दुर्वांची जुडी, उसाची मोळी. मग आपल्या इथे उत्तर आहे उसाची मोळी. केसांची बट किंवा जट. खालीलपैकी मिलिंद या शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? मग बघा, अली, भृंग, भ्रमर आणि हे सगळे मिलिंदचे समानार्थी शब्द आहेत. यामिनी हा शब्द मिलिंद या शब्दासाठी येणार नाही. यामिनी म्हणजे रात्र, रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे यामिनी, म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. सोबतच्या शब्दकोड्यात 3ही अर्थपूर्ण शब्द होण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? मग बघा, इथे आपण जर तिसऱ्या पर्यायातले शब्द ठेवले तर बघा, कक्ष, कप, बघा इथे कप आणि कट. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. पुढील वाक्यातील क्रियापद शोधा. ताईने काल प्रथमच मतदान केले. मग इथे केले हे काय आहे? क्रियापद आहे. पर्याय क्रमांक 2. 21वा प्रश्न. खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता आहे? मग बघा, एक घागर अनेक घागरी. एक घागर अनेक घागरी. एक चूल अनेक चुली. मग हा अनेक वचनी शब्द आहे. एक साडी अनेक साड्या. अनेक वचनी शब्द आहेत. एक नक्कल अनेक नकला. मग बघा, एक वचनी शब्द आहे नक्कल. पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? मग बघा, वर्णन. पर्याय क्रमांक 3 मधला शब्द शुद्ध आहे. 23वा प्रश्न. खालीलपैकी भूतकाळी वाक्य ओळखून त्याचा पर्याय क्रमांक छायांकित करा. सरिता शाळेत चालली आहे. वर्तमान काळ. गणेशच्या शाळेची सहल मंगळवारी जाईल. म्हणजे मंगळवारी जाईल, गेली आहे का नाही? मग हे भविष्यकाळ. रविवारी संतोषचे मामा आले होते. मग आले होते आपल्याला भूतकाळ विचारले. भूतकाळ म्हणजे क्रिया घडून गेली आहे, त्याला आपण भूतकाळ म्हणतो. मग रविवारी संतोषचे मामा आले होते, हो की नाही? म्हणून मी इथे भूतकाळ वाक्य कोणतं आहे? पर्याय क्रमांक 3. प्रदीप भाजीपाला विकत घेत आहे. ही क्रिया चालू आहे म्हणजे वर्तमान काळ आहे. आता बघा, प्रश्न 24 आणि 25 साठी सूचना. खालील संवाद वाचून त्यावर आधारित प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. आता बघा, इथे जसं जसं वाचतोय आपण तसं तसं इथे लिहायचं की ते कोणाचं वाक्य आहे. मग बघा, बाबा म्हणतात, अगं गीता माझा पेन कुठे आहे? म्हणजे बाबांचं वाक्य आहे. आत्ताच तर तुम्ही लिहत होता, ठेवलात तरी कुठे? गीता उत्तर देते. आई बाबांच्या वस्तू नेहमीच कशा हरवतात? पुष्पा म्हणाली. म्हणजे हे पुष्पाचं वाक्य आहे. बाबा तुमच्या बॅगेत तरी बघा, सुमित म्हणाला. हा सुमितचं वाक्य आहे. काय रे गणेश, कसली शोधाशोध सुरू आहे? संदेश घरात येताना म्हणाला. म्हणजे संदेश घरी येताना म्हणाला. अरे माझा पेन हरवला. बाबांचं वाक्य. बाबा म्हणजेच गणेश, बाबांचं नाव आहे गणेश. छान. संदेश हसत म्हणाला, जरा शर्टाचा खिसा तपासा म्हणजे सापडेल. म्हणूनच म्हणतात ना, काकेत कळसा गावाला वळसा.
आता बघा प्रश्न, वरील संवादात एकूण किती जणांनी भाग घेतला आहे? मग बघा, बाबा 1, हे कोण आहेत तर गीता 2, पुष्पा 3, सुमित 4, आता बघा हे कोण आहेत संदेश 5, किती जणांचा सहभाग आहे? 5 जणांचा. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. खालीलपैकी कोणाचा पेन हरवला आहे? तर बघा बाबांचंच नाव काय आहे? गणेश, आहे की नाही? गणेशला विचारले त्याच्या मित्राने, आहे की नाही? म्हणजे बाबांचं नाव काय? गणेश. मग गणेशचा पेन हरवलेला आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडून घेतलेली आहे. आशा करते आपण सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. आपल्याला किती मार्क्स मिळतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. गणित या विषयाची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्ही तिथे जाऊन तोही व्हिडिओ पाहू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.